म्हणलं आली बॅग फेकली झालं थाय थाय नाचायला सुरू. तुझा जावई ना दिसतो तसा नाहीये, लय आतल्या गाठीचा आहे तो. मग काय सारं तर रामायण वचन, नको करू. अगं आई वचन एकदा तो निभवतो एक, असं आहे त्याचं. अरे पण तायडे तू सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार तरी काय? अरे मग तेच तर सांगते ना मी. तू काय म्हणली आता पुणे पुणे ना, कशाचं काय आणलंय मला इकडल्या गावात. मग झालं काय गावाकड? गावाकडे काय झालं म्हणजे, अगं ते म्हणले होते ना पुण्याकडे नेणार म्हणून शहरामध्ये, आणि मग आता इकडे आणल्यावर त्यांनी त्यांचं वचन निभवायला नको का? आता 4-8 दिवस आले असते ना इकडं. अगं 4-8 दिवस काय, मी त्यांना विचारलं आता बाद झाले 8 दिवस राहिलो ना आपण गावाकडे, आता जाऊ म्हंटल आपल्या आपल्या घरी आपण. तर म्हणता इथं सेटल व्हायचं म्हणून गावात. आता सेटल आम्हाला तिकडे व्हायचं होतं, तिकडे थोडं व्हायचं होतं. कट. आई फक्त लग्न होईपर्यंतच नोकरी केली त्यांनी, फसवलं अगं मला. आता तूच सांग बरं, हा असा फसवतो मग तसा फसवायला काय झालं त्याला? समज ठेवली बाळगी तर काय करू मी? माझा काय संसारच उघड्यावर पडन ना. अगं काय बोलत तू? बाई मला नाही भरोसा बाई त्यांच्यावरती. हे असेच असे लबाड्यागत वागू राहिले तर पुढे जाऊन किती लबाड्यागत वागतील. आणि मग आता त्याचा पर्याय का तू टाकून येणं? मग आता तूच सांग बरं काय करू? मग जाऊ त्या गावात संसार करू का मी? नाही नाही तायडे तू जाईच नाही, तू इथंच राह. मग पुण्याला म्हणून नेलं घरी आणलंय, अजिबात नाही, जमत नाही. तू इथंच राह. बघू आता दाजीकडे काय होते. असं कसं काय करू शकतो तू? बरं जाऊ दे, तू आली का जाताना मी पाहुण्याला फोन करते आणि बोलून घेते नेमकं काय. काय बोलती तू? फोन करणार काय? फोन बिन करायची गरज ए, नाही. आहे, जर फोन बिन- त्यांना गरज असेल ना चट्ट येते निघतं. नाही तर म्हणा करा दुसरं लग्न. कुठं त्यांच्या तुम्ही काय नादी येडे लागून बिडे ठेवायचं? झाला का कोण देणार काय? आहे त्यांना पुरगी? तूच सांग बरं. नाही म्हणा, कोण देणार अरे तुम्ही तुला? येडे आहेत का दोघं बी अर्ध्या डोक्याचे हो? हे बघ, अर्ध्या डोक्याची मी नाही, यो पण नाही. अर्ध्या डोक्याचा आहे माझा नवरा तो. हा. त्याला जर गरज असेल तरी येतो इथं, नाही तर मुरुक पडतं तसंच. चालले जाऊ दे, चहा देऊ का तुला? असं संसार होत असतो पण केलं. अरे सगळं होत असतं, तू चहा तो खाशील का नाही? तुला शेळ्याला खायला लागले का? टाकलं तू? बरंच टाकायला.